नॉर्मल ट्रेनपेक्षा किती वेगळी आहे वंदे भारत? चला तुम्हाला सांगते. आम्ही निघालोय पुण्याहून जळगावला. सकाळी 6:25चा टाईम होता ट्रेनचा. तर आम्ही सकाळी 5:30लाच घरातून निघालेलो. कॅब बुक झाली सुदैवाने, लवकर कॅब आलीसुद्धा आणि मीटरनं जायची भानगड पण नव्हती. ते एक बरं झालं. स्टेशनवर ऑलरेडी ट्रेन आलेली होती. तर वंदे भारत एक्सप्रेस ही नॉर्मल ट्रेनपेक्षा वेगळी असते का? तर उत्तर आहे हो. नॉर्मली आम्हाला जळगावला जायला 8 ते 10 तास लागतात, सेकंड AC किंवा ट्रॅव्हल्सने. डिपेंड्स आम्ही कशाने ट्रॅव्हल करतोय. पण वंदे भारतने आम्हाला फक्त 6 तासात जळगावला आम्ही पोहोचतो आणि फक्त हेच रिझन आहे वंदे भारत ऑप्शन चूज करायचा. ट्रेनबद्दल सांगायचं झालं तर एक्स्ट्रीम क्लीन आहे, खूप छान मेंटेन करतात. वॉशरूम पण खूप छान नीट अँड क्लीन आहेत. सीट पण खूप कम्फर्टेबल असतात. पण चिनूसोबत मी थोड्या वेळाने वैतागून जाते बसून बसून, मग तिला असं फिरवावं लागतं. इंटिरियरचं म्हणाल तर एकदम प्रीमियम लुक आहे. लाईट्स आहेत, मस्त चिल्ड वातावरण आहे आणि मोठीच्या मोठी विंडोही आहे. आमचं तिकीट होतं 1100चं. ह्यात फूड इन्क्लुडेड नव्हतं. फूड इन्क्लूड केलं तर ₹400 एक्स्ट्रा होतात. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. पोहोचलो आम्ही फायनली जळगावला. आता यापुढे खानदेश स्पेशल लग्नाचे व्लॉग्स बघायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोवर टेक केअर अँड बाय.